नमस्कार. MPSC ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, काल ग्रुप सी कंबाईन ग्रुप सी 2024 1 जूनला काल पेपर झाला. त्या पेपरमध्ये आपल्या सायन्सच्या ट्रिक्सच्या PDF मधून कोणकोणते प्रश्न आले होते ते आता इथे आपण पाहू. बघा, तर पहा प्रश्न काय होता. तर प्रश्न होता की भुईमुगावरील टिक्का रोग हा कशामुळे पडतो. तर याचं योग्य आन्सर आहे सर्कोस्पोरा. याचं योग्य आन्सर काय, सर्कोस्पोरा. तर आता याचे आपल्या ट्रिक्समध्ये PDF मध्ये ट्रिक्स काय केलेले पहा. तर इथं पाहू शकता ट्रिक्स अशी आहे. ट्रिक्सनुसार कसं खटकन सुटत होता बघा. ज्याने आपली PDF घेतली होती त्याला भरपूर फायदा झाला बघा. तर बघा, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट हा रोग कशामुळे पडतो. तर पाहू शकता इथे आपण लिहिलेलं आहे सर्कोस्पोरा पर्सोनाटा यामुळे पडतो. आणि याची ट्रिक्स आपण काय लिहिलेली आहे. तर ट्रिक्स अशी आहे की सोनाटा वाजचा एक नट, हे बघा सोनाटा म्हणजे पर्सोनाटामध्ये शेवटी सोनाटा दिसतं बघा. हे सोनाटा म्हणजे सोनाटा. सोनाटा वाज म्हणजे सोनाटा घड्याळ. सोनाटा घड्याळचा एक नट, हे बघा नट म्हणजे हे ग्राउंड नट. एक नट बुलट नट खुलत नव्हता म्हणून एका पोराने, बघा एका पोराने, पोरा म्हणजे सर्कोस्पोरा, हे बघा पोरा, एका पोराने त्यात थोडेसे ग्राउंड नट म्हणजेच भुईमुगाचे तेल टाकले आणि नंतर तो नट खोलला. अशी आपली ट्रिक्स होती बघा. याच्यावरून सुटत होतं एका पोराने, हे बघा एका पोराने याच्यावरून हे सुटत होतं बघा. इथे सर्कोस्पोरामध्ये तुम्हाला शेवटी इथे पोरा नाव दिसत आहे, हे बघा पोरा. ट्रिक्स काय आपली की सोनाटा वाजचा घड्याळ खुलत नव्हता म्हणून एका पोराने म्हणजे एका मुलाने काय केलं, त्याच्यात भुईमुगाचे तेल ओतले आणि त्यामुळे तो खुलला बघा. अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण सायन्सचे पेड PDFची ट्रिक्स पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून पेड PDF परचेस करू शकता. त्यामध्ये कशी रचना केलेली बघा. ही तर ट्रिक्स अशी झाली, आपण अशी ट्रिक्स सांगितलेली. त्यानंतर त्यावर आलेले MPSCने विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण त्यामध्ये घेतलेले बघा. हा रोग याच्या अगोदर कधी विचारला होता. टिक्का डिसीज हा रोग कोणत्या पिकावर पडतो असा प्रश्न विचारला होता कंबाईन 2017ला. तर याचे योग्य आन्सर काय, भुईमुग. ओके. आणि आता काय विचारलं की टिक्का डिसीज हा भुईमुगावर पडतो मात्र तो कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पडतो असं विचारलं होतं. तर सूक्ष्मजीवाचे नाव काय, सर्कोस्पोरा पर्सोनाटा. सर्कोस्पोरा पर्सोनाटा बघा. आताच नाही तर या अगोदर पण विचारलेला आहे ते सर्कोस्पोरा पर्सोनाटा. तर बघा या अगोदर कसा प्रश्न विचारला होता यावर, हे बघा वनस्पती रोग आणि इकडे कारक जीव. कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023ला प्रश्न विचारला होता. तर काय विचारला होता इथं, अयोग्य जोडी ओळखा असं विचारलं होतं. अयोग्य. तर पहा सिट्रस कॅन्कर हा झॅन्थोमोनास सिट्रीमुळे पडतो. ही जोडी योग्य होती इथं, ही योग्य आहे. त्यानंतर बी पण योग्य आहे. रस्ट ऑफ हीट पुर्सिनिया ट्रिटिसी हे पण बरोबर आहे. त्यानंतर अर्गॉट ऑफ बाजरा, तर इथं काय दिले, अर्गॉट ऑफ बाजरा सर्कोस्पोरा पर्सोनाटा. तर ही जोडी चुकीची येते कारण आताच आपण पाहिलं सर्कोस्पोरा पर्सोनाटामुळे कशावर रोग पडतो तर भुईमुगावर पडतो. त्याच्यामुळे इथे सी जोडी चुकीची आहे. त्यानंतर रेड रूट ऑफ शुगर केन हा कलेक्टरिझम फुलकॅटममुळे पडतो, हे बरोबर आहे. बघा आपण संपूर्ण रोगांची ट्रिक्स पेड PDF बनवलेली. तर आता बघा इथं शुगर केनची ट्रिक्स काय केलेली आपण, शुगर केनवर कशामुळे रोग पडतो तर कलेक्टरिझम फुलकॅटममुळे रोग पडतो. तर आपल्या पेड PDFमध्ये याची ट्रिक्स काय केलेली आपण, तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा, ऊसतोड म्हणजे शुगर केन म्हणजे ऊस, ओके, ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन गावात आला म्हणून त्याच्या बापाने संपूर्ण गावाला शुगर वाटली, अशी आपण ट्रिक केलेली. कलेक्टर होऊन का म्हणलं, कारण बघा कलेक्टरिझम नाव दिसतं, हे बघा कलेक्टरिझममध्ये सुरुवातीला कलेक्टर नाव दिसते बघा इतकं. कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला, अशी आपण ट्रिक्स केलेली आपल्या PDFमध्ये. त्याचे पण व्हिडिओ आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत त्याचे डेमोचे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा काय विचारला होता कालच्या पेपरमध्ये. तर खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्सबद्दल चुकीचे आहे असं विचारलं होतं. तर बघा चुकीचे विचारलं होतं. तर येथे 4 नंबरचे विधान चुकीचे आहे कारण ए बरोबर आहे, हे बरोबर आहे. ए काय म्हणते की ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. तर ब्रायोफाइटाला उभयचर म्हणतात, हे बरोबर आहे. त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते, हे पण बरोबर आहे. आणि त्यांना मुळासारखे मुलाब असतात म्हणजेच रायजॉइड, म्हणजे त्यांना खरे मूळ नसतात तर खोटे मूळ असतात. फक्त मुळासारखे दिसणारे ते
आभासी मुळं असतात, तर हे पण बरोबर आहे. आणि इथे काय मग 4 नंबर रायझोपस हे त्याचं उदाहरण आहे, तर हे चूक आहे. रायझोपस हे ब्रायोफायटामध्ये येत नाही, त्यामुळे 4 नंबर चूक आहे. बघा आपल्या नोट्समधून आलेलं आहे, हे बघा हे आपल्या नोट्स आहेत. तर पाहू शकता इथं संपूर्ण आपण दिलेलं आहे. हे बघा ब्रायोफायटा काय आहे, उभयचर. हे बघा इथं कंसातच त्याच्या पुढे दिलं आपण उभयचर विभाग आहे हा, यांना उभयचर म्हणतात. तसेच हे जमिनीवर राहतात, मात्र लैंगिक प्रजननासाठी पाण्यात जातात. हे बघा असे आपण लैंगिक प्रजननासाठी पाण्यात जातात. बघा संपूर्ण जे वरचे 3 स्टेटमेंट आहेत ते संपूर्ण फक्त एवढ्यातच तुम्हाला दिसतील आपल्या नोट्समध्ये, फक्त हे एवढ्यातच कव्हर झालेलं आहे, फक्त एवढ्याच पार्टमध्ये संपूर्ण आहे. बघा हे बघा हे दमट ओलसर जमिनीत वाढतात, त्यांना मूळ, खोड, पाने नसतात. हे बघा नसतात, मात्र मुळासारखे दिसणारे रायझॉइड्स असतात. हे बघा रायझॉइड्स, हे बघा हे रायझॉइड्स असतात, लैंगिक प्रजननासाठी पाण्यात जातात आणि उभयचर असतात. ओके, हे संपूर्ण तुम्हाला वरचे जे 3 स्टेटमेंट आहे संपूर्ण दिसते. हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा उभयचर आहे, लैंगिक पुनरुत्पादनासाठी पाण्यात जातात आणि मुळासारखे रायझॉइड असतात. आहे का, संपूर्ण तुम्हाला फक्त किती आपल्या नोट्समध्ये पहिले 3-4 स्टेटमेंट, हे बघा हे 4 स्टेटमेंटमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या खतरनाक आपण नोट्स बनवलेले आहेत. पेड PDF हवे असेल तर 84 21 90 83 84 वर संपर्क करून तुम्ही पेड PDF परचेस करू शकता. बघा हा प्रश्न काय, कांगारू हा प्राणी या फायलममध्ये मोडतो, तर हा सस्तनमध्ये मोडतो. पहा याचं पण आहे आपल्याकडे. हे बघा सस्तनी प्राणी, इथे सस्तनी प्राणी पाहू शकता. सस्तनी प्राण्यामध्ये खाली आलं तर सस्तनी प्राण्याचा आणखी एक गट पडतो, तो म्हणजे मेटाथेरिया. तर त्या मेटाथेरियामध्ये कांगारू येतो. सस्तन प्राण्यांचे 3 गट पडतात बघा, एक प्रोटोथेरिया, त्यानंतर मेटाथेरिया आणि तिसरा आहे यूथेरिया. तर हा जो प्रोटोथेरिया आहे यामध्ये अंडी घालणारी प्राणी असतात, त्यांना दात बाह्यकर्ण नसतो, तसेच गर्भाशय नसते आणि दोन्ही लिंगात काय असतात, स्तनग्रंथी असतात. तर याचे योग्य उदाहरण आहे डकबिल, प्लॅटिपस, एकिडना, एंटीटर हे त्याची योग्य उदाहरणं आहेत. आणि मेटाथोरियामध्ये काय असतं की हे अपरिपक्व पिलांना जन्म देतात आणि आईच्या उदरात म्हणजे पिशवीमध्ये त्यांचं पिल्ल राहतं, जोपर्यंत ते परिपक्व होत नाही तोपर्यंत. तुम्ही कांगारूचं पिल्लू पाहिलं असेल बघा, तिच्या एक पिशवी असतं आणि त्यामध्ये ते पिल्लू ठेवलेलं असतं. तर याचे उदाहरण काय आहेत, तर याचे उदाहरण कांगारू आहे, कोआलाज आहे, वोम्बॅट्स आहे आणि ओपोसम, हे एवढे त्याचे उदाहरण आहेत. त्यानंतर पहा फिजिक्सचा प्रश्न काय आला होता, हे पण आपल्या नोट्समधूनच आलेला आहे. तर पहा काय आहे की इथे योग्य पर्याय ओळखायचा आहे, तर योग्य उत्तर ओळखायचे आहे. तर मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारतेत ऐकू येऊ शकतो, तर हे बरोबर आहे. त्यानंतर बी काय म्हणतं, इन्फ्रासॉनिकची वारंवारता ही 20,000 पेक्षा अधिक असते, हे चुकीचं आहे. तर यांनी काय केलेलं आहे, इथे खालीवर केलेले स्टेटमेंट. तर 20,000 ही इन्फ्रासॉनिकची नसून अल्ट्रासॉनिकची असते. हे बघा हे अल्ट्रासॉनिकची असते आणि अल्ट्रासॉनिकची वारंवारता ते काय म्हणते 20पेक्षा कमी, तर हे चुकीचे. 20पेक्षा कमी इन्फ्रासॉनिकची असते. म्हणजे सीच्या ऐवजी बी आणि बीच्या ऐवजी सी असं त्यांनी स्टेटमेंट केलेले, त्यामुळे हे दोन्ही पण काय ठरतात, चुकीचे ठरतात. त्यानंतर डी काय म्हणताय की ध्वनिलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही, हे पण चुकीचे आहे. घन लहरीतून ते सर्वात फास्ट करतात, फक्त ते निर्वात पोकळीतून ध्वनिलहरी जात नाहीत. कशातून, निर्वात म्हणजे व्हॅक्यूममधून ध्वनिलहरी प्रवास करू शकत नाहीत, हे पण चुकीचं आहे. त्यामुळे योग्य आन्सर फक्त काय आहे, योग्य आन्सर फक्त ए आहे, फक्त ए इथे काय योग्य आन्सर आहे. ओके, त्यानंतर आणखी काय आहे, हे बघा इथं आपण त्याचे संपूर्ण घेतलेले आपल्या नोट्समध्ये. इन्फ्रासॉनिक साऊंड हा त्याची फ्रिक्वेन्सी ही लेस दॅन काय असते, 20 असते आणि ते कोण काढू शकतं, कोण ऐकू शकतं, संपूर्ण इथे उदाहरण दिलेले आहेत. त्यानंतर ऑडिबलमध्ये बघाच, ऑडिबलमध्ये 20 ते 20,000 पर्यंत असते. ओके, आणि त्यानंतर अल्ट्रासॉनिकची 20,000 पेक्षा काय असते, जास्त असते अल्ट्रासॉनिकची. ओके, त्यानंतर पुढे बघा कास्य या मिश्र धातूमध्ये या धातूचा समावेश होतो, तर याचं योग्य आन्सर काय आहे, कॉपर आणि टिन. कास्यलाच काय म्हणतात, ब्रॉन्झ म्हणतात. हे बघा, आणि तो कॉपर आणि टिनचा मिळून बनतो. याची ट्रिक्स काय केलेली पाहू शकता. याची ट्रिक्स अशी आहे, याची खतरनाक ट्रिक्स आपण काय केलेली, तर ब्रांझला आपण काय म्हणले, ब्राझील म्हटले. ब्राझील देश घेतलाय, ब्रांझ म्हणजे ब्राझील देश. तर याची ट्रिक्स अशी केलेली
की ब्राझीलचे पी एम यांचं निवडणूक चिन्ह कुदळ आहे असं आपण केलेलं बघा. कुदळ तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही खेड्यातले असाल तर कुदळ कशाला म्हणतात, जे आपण खाणतो बघा त्याने, त्याला खाण्याचं एक हातार असतं माती खाण्याचं, त्याला कुदळ किंवा टिकाव असं म्हणतात. ओके, तर ब्राझील पी एमचे निवडणूक चिन्ह काय होतं, कुदळ. कुदळ का म्हणलं मी, कारण CU, कुदळची सुरुवात CU ने होते, मग कुदळ म्हणजे हे CU म्हणजे कॉपर. तर त्यांचं निवडणूक चिन्ह कुदळ होतं आणि त्या चिन्हावर त्यांना 80% मत मिळाली. किती? 80%. म्हणजे हा जो ब्रांज आहे त्यामध्ये कॉपर 80% आहे आणि एशियन म्हणजे टीन हे 20% आहे. तर कुदळवर त्यांना, कुदळच्या चिन्हावर 80% मतदान मिळाले आणि ते निवडून आले. आणि त्यानंतर जो त्यांचा विरोधी पक्ष होता, हे बघा, हा विरोधी पक्षाचं चिन्ह होतं सनफ्लावर, म्हणजे शेतातील टिफन होती, जी टिफन नसते का, नांगर टिफन, तर विरोधी पक्षाचं काय होतं, टिफन होतं. विरोधी पक्षाचं निवडणूक चिन्ह टिफन होतं आणि त्याला फक्त 20% मत पडले आणि ते फेल झाले, म्हणजे निवडून नाही आले ते. ओके, आणि मग PM कोण झाले, ते दुसरे झाले मग ब्राझीलचे. ज्यांचं निवडणूक चिन्ह कुदळ होतं ते PM झाले आणि ज्यांचं निवडणूक चिन्ह टिफन होतं ते पडले. ओके, टिफन का म्हणलं, कारण हे बघा, टीनची सुरुवात TI ने होती, टीन, आणि टिफनची सुरुवात पण TI ने होते, म्हणून आपण टिफन. हे बघा, टिफनमध्ये पण टीन हा शब्द तयार होतो. हे बघा, टीन, TIN, टिफनमध्ये पण TIN आहे. तर अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत. त्यानंतर आणखी पुढे बघा, आता याची पण ट्रिक्स आहे. या खनिजाच्या अभावामुळे गलगंड होतो. तर कशामुळे होतो, ग्वायटर कशामुळे होतो, आयोडीन. तर याची ट्रिक्स पहा आपल्या PDF संपूर्ण पेलाग्रा वगैरे संपूर्ण रोगांच्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे. वनस्पती रोग, प्राणी रोग, फिजिक्स, केमिस्ट्री, सगळ्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे. तर बघा, इथे ग्वायटरची ट्रिक्स पण आपण काय केलेली, ग्वायटर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. तर याची ट्रिक्स आपण काय केलेली PDF आपल्या, तर आयोडीन मिठाच्या आयोडीन मिठाच्या गोट्यासारख्या, म्हणजे गोळ्या होतात. ह्यामध्ये काय होतं, जो आयोडीन ग्वायटर जो रोग आहे का, तिथं ते ग्वायटर रोग झाल्यामुळे काय होतं की गळ्यामध्ये अशा मोठाल्या गळ्याच्या खाली काय होतात, असे मोठाले गाठी येतात, म्हणजे असे गोळ्यासारखे. हे बघा, ग्वायटर म्हणजे गोळे असं आपली ट्रिक्स आहे. त्यानंतर आणखी, तर बस एवढे आपले ट्रिक्समधून जसेच तसे आलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही, भरपूर, म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, हे कास्य धातू, कॉपर, टीन, कॉपर, झिंक, कॉपर, निकेल खूप कन्फ्यूज करतं, लक्षात ठेवायला. त्यामुळे ते ट्रिक्सशिवाय ते लक्षात राहू शकत नाही. म्हणून आपण भरपूर अशा भन्नाट अशा ट्रिक्स बनवलेल्या आहेत. ही पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 94 संपर्क करून तुम्ही पेड PDF आपली परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.